पुण्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचं थैमान वाढू लागलेलं आहे। डेंग्यू मलेरियाची साथ सुरू असताना आता पुणेकरांवर स्वाईन फ्लूचं संकट घोंघावतंय। पुणेकरांवर स्वाईन फ्लूचं वाढतं संकट। डेंग्यू मलेरिया नंतर स्वाईन फ्लूचा धोका। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। पावसाळा आणि हवामान बदलामुळे पुण्यात डेंग्यू मलेरिया नंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढत चाललाय। पुण्यात स्वाईन फ्लूचे 10 रुग्ण अतिशय अत्यवस्थ आहेत, तर 6 रुग्ण आजारानं ग्रस्त आहेत। अत्यवस्थ रुग्णांना रुबी हॉल, सह्याद्री हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। स्वाईन फ्लूची लक्षणं: ताप येणं, डोकं दुखणं, गळा खवखवणं, मळमळ आणि उलट्या। पुण्यात स्वाईन फ्लूचे 16 रुग्ण। खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू। जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 दरम्यान स्वाईन फ्लूचे 120 रुग्ण ग्रस्त। जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2018 दरम्यान स्वाईन फ्लूचे 40 रुग्ण ग्रस्त। महापालिकेच्या 66 रुग्णालयांसह ससून रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू। स्वाईन फ्लूची लक्षणं दिसताच जवळच्या पालिका रुग्णालयात तपासणी करून घेण्याचं आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय। नगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये आपण टॅमीफ्लू उपलब्ध ठेवलेला आहे। जर कुणाला सिम्पटम्स वाटले तर त्यांनी नक्कीच आपल्या कॉर्पोरेशनच्या कुठल्याही हॉस्पिटल किंवा दवाखान्यात जावं, तिथे तपासणी करून औषधोपचार करून घ्यावा। शिवाय ज्या गरोदर महिला आहेत, डायबेटिक हायपरटेन्शनच्या केसेस आहेत, ज्यांच्याकडे लहान बाळं 5 वर्षाच्या आतील आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांनी आपल्या कॉर्पोरेशनच्या रुग्णालयांमध्ये म्हणजे हॉस्पिटल्समध्ये वॅक्सिनेशन करून घ्यावं। स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात येतंय। स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं पुरेशी उपाययोजना केली आहे। तरी देखील सार्वजनिक ठिकाणी छिंकताना, खासताना आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण स्वाईन फ्लूला आळा घालू शकू। कॅमेरामॅन किरण काजळेसह गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पुणे।